नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा शेवान किचन मध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पनीर बिर्याणी. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं बघा पनीर बिर्याणी लागणारं साहित्य बघा. तर इथं मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. असे 4 मोठे कांदे चिरून घेतले तर उभे. 375 ग्राम पनीर घेतलेला आहे. तर अर्धा किलो तांदळाच्या मापाने आपल्याला 375 ग्रामच पनीर लागतो. जर तुम्हाला वाढवायची असली 1 किलो करायची असली तर तुम्ही 750 ग्राम घेऊ शकतात. तर मी इथं 375 ग्राम घेतलेले आहे. पनीरचे ना आपल्याला असे मोठे मोठे काप करून घ्यायचे, बारीक कापायचे नाहीत. त्याच्यानंतर हा झाला पनीर. त्याच्यानंतर मी इथं पाव किलो असं दही घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे एक लिंबाच्या काप करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 4-5 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापून घेतल्यात. 2-3 टमाट्याची प्युरी करून घेतलेली आहे. त्यानंतर कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे. मोठे 2 चमचे आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर पुदिना, चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर मोठा 1 चमच धना पावडर घेतलेले आहे. 1 बारीक चमच हळद, 1 मोठा चमच बिर्याणी मसाला, त्याच्यानंतर 1 मोठा चमच पण घरचा काळा मसाला आहे. आणि इथं मी असं दूध घेतलेलं आहे केसर टाकून थोडंसं. आपल्या बिर्याणीला लागणारे कच्चा मसाला तर 3-4 असे तेजपत्ता घेतलेला आहे, 4 इलायची घेतलेल्या आहेत, 5-6 लवंग घेतलेल्या आहेत, काळी मिरी 10-12 घेतलेल्या आहेत, काळी मोठी इलायची 4 घेतलेले आहे, चक्री फूल घेतलेलं आहे 2-3, शहाजिरे घेतलेलं आहे 1 चम्मच, आपलं जिरं घेतलेलं आहे 1 चम्मच. तर हे झालं आपल्या बिर्याणीचं साहित्य. तर चला तर मग आता आपण बिर्याणी करायला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला पनीर मॅरिनेट करून घ्यायचं. तर इथं बघा मी एक असा बाउल घेतलेला आहे. तर आता आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचंय बघा, पनीर घेतलेला आहे. तर ह्या पनीर मध्ये आपल्याला सगळे थोडे थोडे मसाला लावून ह्याला मॅरिनेट करून घ्यायचा. तसं जर तळलं तर मग ह्या पनीरला चव लागत नाही. मग थोडे थोडे मसाले घेऊन याला आपण मॅरिनेट करून घेऊ. इथं बघा मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे, हळद, काळा मसाला, थोडासा बिर्याणी मसाला, थोडीशी धनिया पावडर, पनीरला सगळा मसाला मिक्स करून घेऊया. तर हे बघा आता मी पनीरला चांगला मसाला लावून घेतलेला आहे. तर आता आपण पनीरला फ्राय करून घेऊया. तर आता सगळ्यात अगोदर आपण काय करू, कांदा असा चांगला गोल्डन होईपर्यंत तळून घेऊ बिर्याणीला. तर कांदा ना असा चांगला गोल्डन होईपर्यंत तळून द्यायचा. तर आता आपला कांदा तळतोय तोपर्यंत आपण आता दुसरी बाकीची तयारी करून घेऊया. तांदूळ चांगले असे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून ह्याला अर्धा तास भिजत ठेवूया. तर आता आपण ह्याला चांगले धुवून घेऊया. तर याला असं 2-3 पाण्याने चांगलं चोळून धुवून ह्याला अर्धा तास आपण भिजत ठेवू. तर इथं मी असं चांगलं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून भिजत ठेवू अर्ध्या तासासाठी. चला तर मग आता हे चांगला आपला असा गोल्डन कलरचा कांदा असा फ्राय झालेला आहे. तर आता ह्याला आपण काढून घेऊया. तर हे बघा आपल्याला कांदा असा लालसर तळून घ्यायचा, ह्याच्या म्हणजे एकदम असा करपायचा पण नाही. मग आपल्या बिर्याणीला कशी एकदम करपड करपड चव लागती, त्याच्यामुळे असाच लालसर तळून घ्यायचा. तर आता आपण कांदा फ्राय केलेला त्याच तेलामध्ये आपण पनीर फ्राय करून घेणार आहे. पनीर आपला चांगला फ्राय झालेला आहे. तर आता आपण याला पनीरला काढून घेऊया. तर इथं बघा मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर आता पाण्याला चांगले असे उकळी आलेले आहे. तर आता ह्याच्यामध्ये घालू आपण गरम मसाले. त्याच्यानंतर हिरवी मिरची अशा 2-4 अशा उभ्या कापून घेतल्या ती पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. पुण्यात 2-3 लिंबाचे काप केलेले आहे ते टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना. तर आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया. तर हे बघा मी असा अर्धा तास तांदूळ भिजायला ठेवलेले होते. तर आता ह्याच्यातलं पाणी काढून आपण त्याच्यामध्ये पातेल्यात तांदूळ टाकून घेऊया. तर आता आपण ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे भिजवलेले तांदूळ. तर आता आपल्याला ना हे भाताला ना 80% चांगलं शिजवून घ्यायचं. तर तांदूळ शिजेपर्यंत आपण बिर्याणीची गिरवी बनवून घेऊया. तर सगळ्यात आपण आता ही घेतलेले खडे मसाले टाकून घेऊया. तर अगदी 2 मिनिटं आपण ह्याला या मसाल्याला चांगलं परतून देऊ. चांगले आपल्या 2 मिनिटात मसाला परतून झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये घेऊ आपण आलं लसणाची पेस्ट टाकून.
आता हे आलं लसणाच्या पेस्टला पण आपण 2 मिनिटं चांगलं परतून घेऊया. तर आता आपली आलं लसणाची पेस्ट चांगली अशी परतून झालेली आहे. तर आता आपल्याला ह्याच्यात घालायचंय टमाट्याची पेस्ट केलेली. आता ह्याच्यात घालू आपण टमाटर. टमाट्याच्या प्युरीला पण आपण चांगलं 2 मिनिटं परतून घेऊया. टमाटर पण आपलं परतून झालेला आहे. तर ह्याच्यात आपण घालून घेऊया आता सगळे मसाले. तर आता आपल्याला घालायचे हळद, त्याच्यानंतर धना पावडर, काळा मसाला, बिर्याणी मसाला. तर आता आपण घालूया मीठ. तर मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं. तर या मसाल्याला आपण चांगलं 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. तर हे बघा आपला मसाला चांगला परतलेला आहे. बघू शकतो तुम्ही असं मसाल्याने तेल बाजूला सोडलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं दही. दही टाकल्यावर पण आपण मसाला चांगला असा 2 मिनिटं परतून घेतलेला आहे. तर आता आपला मसाला परतलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये घालून तळलेला आपण पनीर. तर आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे पनीर. तर आता आपल्याला घालून घ्यायचा आहे फ्राय केलेला ह्याच्यामध्ये कांदा. तर आपल्याला कांदा थोडासा ठेवायचा आहे परत वरतून लेअरिंग साठी. तर आता ह्याच्यामध्ये घेऊ आपण कांदा घालून. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. त्याच्यानंतर थोडासा पुदिना. मसाल्यासोबत पनीर 2-3 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे आपला मसाला पनीर मध्ये मुरला जातो. तर आता आपला भात 80% शिजलेला आहे. तर भात शिजलेला कसा ओळखायचा? तर आपला भात असा तुकडा झाला पाहिजे म्हणजे आपला भात शिजलेला आहे. तर आता आपला 80% तांदूळ शिजलेला आहेत. तर आता ह्याच्यावरचे मी कच्चे मसाले काढून घेणार आहे. तर कारण कसं आहे, मी चिकन बिर्याणीला मटन बिर्याणीला जर मसाला ठेवलं तर मसाला त्यात छान लागतं. पण पनीर बिर्याणीला मसाले चांगले लागत नाहीत. म्हणजे नाही होत. तुम्हाला जर आवडत असलं तर तुम्ही ठेवू शकतात. तर मी वरचे सगळे मसाले काढून घेणार आहे. तसाही त्याचा टेस्ट सगळा भातामध्ये उतारलेला आहे. म्हणून मी हे मसाले सगळे काढून घेते. वरची मिरची किंवा लिंबू वगैरे टाकलेला तेजपत्ता. हे बघा तर आपला आता मसाला शिजून झालेला आहे. तर आपण आता हे तांदळाची लेअरिंग करून घेऊया. चला तर मग आता लेअरिंग करून घेऊया. तर आता आपण ग्रेव्ही आणि तांदळाची लेअरिंग करून घेतलेली आहे. तर आता आपण वरतून घालूया थोडासा तळलेला कांदा. तर थोडीशी घालून घेऊया कोथिंबीर, चिरलेला पुदिना. ह्याच्यात घालून घेऊ आपण केसरचं दूध. तर आता ह्याच्या खाली मी असा एक लोखंडाचा तवा ठेवणार आहे. कारण माझा टोप पातळ आहे बुडाला. त्याच्यामुळे मी तवा ठेवणार आहे. तुमचा जर जाड असला टोप तर तुम्ही नाही ठेवलं तरी पण चालतंय. तर हे बघा असं तवा त्याच्या खाली ठेवलेला आहे टोपाच्या खाली. म्हणजे आपली बिर्याणी करपल्या जात नाहीये. त्याच्यावर आता आपण चांगलं असं झाकण ठेवून घेऊया. म्हणजे आता असं पॅक झाकून घ्यायचं आणि याला 30 मिनिट असा दम देऊन घ्यायचा. तर ह्याच्यावरती असं मी एक म्हणजे खलबत्त्याचं वरवंटा आहे त्याच्यावरती ठेवून दिलेला आहे. बिर्याणीला म्हणजे आपला चांगला दम लागतो. तर आता आपल्याला अवघ्या 30 मिनिट ह्याला दम देऊन घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा ना 10 मिनिटं फास्ट गॅस ठेवायचा म्हणजे आपला तवा गरम होईल. आणि गरम झाल्याच्या नंतर 10 मिनिटाच्या नंतर परत 20 मिनिटं कमी गॅसवरती आपल्याला दम देऊन घ्यायचा आहे. म्हणजे असं टोटल 30 मिनिटं दम देऊन घ्यायचा आहे बिर्याणीला. हे बघा आपण ह्याला 30 मिनिटं दम दिलेला होता. तर 30 मिनिटं मी दम दिल्याच्या नंतर गॅस बंद करून घेतला होता. त्याच्यानंतर मी 10 मिनिटं झाकणच खोललेलं नाही. कारण ना आपल्याला झाकण 10 मिनिटं खोलायचं, 10-20 मिनिटं खोलायचं नाही. कारण चांगली मग आपली बिर्याणी ना अशी मऊ शिजल्या जाते. मसाला सगळा त्याच्यात उतरला जातो. म्हणून गॅस बंद केल्यावर सुद्धा ह्याला 10-20 मिनिटं बंद करून झाकण खोलायचं नाहीये. त्याच्यानंतर झाकण खोलून बघायचं. ह्याचं आपण झाकण काढून घेऊया. तर बघा तर आता आपल्या बिर्याणीला मस्त असा दम लागलेला आहे. आता आपली बिर्याणी बनवून तयार आहे. आता आपली बिर्याणी खूप छान झालेली आहे. तर बघा तर आपली बिर्याणी खूप छान झालेली आहे. तर तांदूळ पण बघू शकता तुम्ही कसे एकदम खिले खिले झालेले आहेत. खूप छान झालेला आहे. मऊ अशी शिजलेले आहे. कारण आपण चांगला दम दिलेला होता. त्यामुळे बघा चांगला जर दम दिला तर असे तांदूळ पण एकदम खिले खिले होतात.
तर मस्त आपली पनीर बिर्याणी बनवून तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदम जबरदस्त होते आणि कशी कशी होती ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. हो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या.